राज्यातील स्थगित झालेल्या नगरपरिषद पंचायत निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी नगरपरिषद साठी देखील मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो सकाळपासून 7:30 वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर तापमानाचा पारा कमालीचा घसरलेला आहे। प्रचंड थंडी आणि अशा प्रचंड थंडीतही सकाळी 7:30 वाजतापासून या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या मतदानाला लागलेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी उबदार कपडे घालून जे आहे ते या ठिकाणी नागरिक मतदान करण्यासाठी आलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची निवडणूक आहे। एक नगराध्यक्ष आणि 28 नगरसेवक पदासाठी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर 28 नगरसेवक पदासाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। 52 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। दुसरीकडे कडाक्याची थंडी असताना देखील उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये प्रचंड दिसतोय। आपल्यासोबत काही मतदार आहे, सकाळीच मतदान करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काका, सकाळीच मतदानाला आलेले आहे, कडाक्याची थंडी आहे, काय सांगणार? हो, थंडी कडाक्याची आहे। चांगल्या मतदानासाठी आलो आम्ही, पण थंडी कडाक्याची आहे। काय सांगणार तुम्ही लोकांना? अनेक जण मतदान करण्यासाठी येत नाही। तुमचं वय किती आहे आता? 68। एवढ्या सकाळी तुम्ही स्वेटर वगैरे घालून या ठिकाणी बांधून करून मतदानाला आले, काय सांगणार तरुणांना? काय आवाहन करणार? आव्हान मी हेच करणार आहे की मतदान करण्यासाठी आम्ही एवढ्या थंडीने आलो आणि लाईनीत लागलो, तर मतदान करणार आहोत। जे लोक येत नाही मतदान करायला त्यांना काय सांगणार? ते सांगतात की थंडी आहे, आता नंतर जो नाही, हे लोक हे मतदान करण्यासाठी येतीलच, असं काही नाही, थंडीचा काही प्रॉब्लेम नाही आहे। पण आम्ही 68 वर्षाचे असल्यानंतर बी लाईनीत लागेल आहोत। आपल्यासोबत आणखी काय? दादा, सकाळीच तुम्ही मतदान करायला आलेत, काय सांगणार? सकाळी मतदान करायला आलो मी की आमच्या मग कामं आहेत, आम्हाला शेतात जावं लागते म्हणून सकाळी आलेलो आहे। बाकीचे येणारे दुपारनंतर येतील। आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळपासून जे आहे त्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। 7:30 वाजतापासून जर आपण पाहिलं तर अंजनगाव सुर्जीमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव सुर्जी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।